आमच्या गोशाळेवर यायचा अधिकार आमची परवानगी घेतली होती का? आम्हाला आदल्या दिवशी कळवलं होतं का की उद्या मी त्या ठिकाणी येणार आहे, मला अशा अशा केस मधली जनावरं पाहिजेत, कुठल्या केस मधली पाहिजेत? आमच्याकडे जी गोशाळेमध्ये जनावरं येतात ती कोर्टाकडून येतात, आमची चौकशी कोर्ट करील. हा लुच्चा माणूस कोण? हा लबाड कोण? हा भ्रष्टाचारी कोण? वास्तविक प्राणी संरक्षण कायदा 1976 मध्ये सांगितलंय जसा कसाव्यावर गुन्हा दाखल व्हायचा तसंच जनावराला कापायला देणारा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणि जो कुणी अपप्रेरणा देईल त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याच्या प्रत्येक जबाबामध्ये तो कसाव्यांना अपप्रेरणा देतोय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आम्ही महाराष्ट्र शासनाला सांगतो, सरकारला सांगतो, त्याचा आमदारकीचा ताबडतोब राजीनामा घ्या. त्यांनी आज संविधान पदावर असताना आज संविधानिक काम केलंय, तिथं त्यांनी शपथ वाहिली मी संविधानाची बांधील आहे आणि तो संविधानाच्या विरोधात तो पूर्ण काम करतोय, त्याचा ताबडतोब राजीनामा सरकारने घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि तो ही वेगळी भाषा वापरतो, नांगर घालील गोरक्षकांच्या, आमचं घालील, तुझ्यापेक्षा म्हणून आम्ही तर मोर्चे आहोत, तुला अजून गाठी झोप देता येत नसतील. तो शेतकऱ्याचं नाव घेतो, शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो आमचा जन्म गेला शेती करण्यात, तुला हे समोर गाठी विचारतो, एवढ्या गाठी देऊन दाखव, तुला अधिकार नाही. परत त्यांनी कधी गोशाळे येऊ नये, आणि जर गोशाळे आला काय वेगळं झालं त्याची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर आणि सरकारवरती असेल. सरकारने त्याला सूचना द्यावी, त्याला आवर घालावा. तो अजित पवार म्हणला परवा दिवशी, त्या दिवशी गोरक्षकांना आवर घाला. अरे कायदा बनवलाय संसदेने, त्या कायद्याच्या पद्धतीने आम्ही काम करतोय, कायद्याच्या बाहेर जाऊन एवढे काम करत नाही. जनावरं कुठे ठेवायची तो प्रश्न आमचा आहे. त्या दिवशी कोर्ट सांगाल त्या दिवशी आम्ही जनावरं कोर्टामध्ये हजर करू. हे विचारणारे कोण? हे चोर कसं पैसे खाऊन येणार? हे सर्वांच्या 2 मिनिटं ऐका. एखादा शेतकरी जनावर बाजाराला घेऊन चालला, बरोबर, समजा तुमचा संशय आहे त्याच्यात कसायला घेऊन चालले वगैरे, मग तिथं पोलिसाला घेऊन हे करणं, डायरेक्ट गोरक्षक जाऊन त्या लोकांना मारहाण करणं, मी काय म्हणतो, तुम्हाला कुठल्या कायद्याने अधिकार? मी काय म्हणतो ऐका, कसावी जनावर संसदेचे कायदे मान्य करता की नाही? शेतकऱ्यांना मारहाण करायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? तुम्ही 2 मिनिटं थांबा, तुम्ही थांबा. कसाबी जे गावतात पोलीस एक मिनिट ऐका ना, असं भारताच्या संविधानामध्ये लिहिलंय का की चोर फक्त पोलिसनी पकडायचा? असं संविधानामध्ये लिहिलंय का? मी काय म्हणतो, मला तुमचं उत्तर पाहिजे. संविधानामध्ये असं आहे का? संविधानामध्ये हे लिहिलंय का तुम्ही रस्त्याने उठून शेतकऱ्याला? हो, प्राणी संरक्षण कायदा 1976 मध्ये लिहिलंय. अधिकारी त्यासाठी नियुक्त केलेले आहे. हायकोर्टाने हा मुद्दा आहे. हाणमार केलेली नाही, कोणावरती हाणमार केली, कोणावरती हाणमार केलेली नाही. खोटे आरोप करू नका. परवा दिवशी जी मीडियामध्ये फिरती ती खोटीच आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे, तुमच्या विचारांचं सरकार आहे, केंद्रात पण आहे. मग हे जर कधी असताना जर कधी गाया ह्या बाहेर विकल्या जात नाहीत, या संदर्भात आपण शासनाला काय सांगाल? आमचं शासनाला हे म्हणणं आहे की अजून शासनाने जास्तीत जास्त तो पोलीस खात्याला सांगून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, आणि जर पोलीस खात्याला ते काम कमी पडत असेल तर अजून आम्हाला सांगून गोरक्षकांची नियुक्ती करावी. आम्ही अजून गोरक्षक द्यायला तयार आहोत. एकही गाई, एकही बैल, एकही म्हैस जो पुनरुत्पादन क्षमता आहे, तो वजवण्याच्या लायक आहे, शेती उपयुक्त आहे, दूध देण्याची त्याच्यामध्ये हे आहे, त्या एकही कापायला जाता उपयोगी नाही असा कायदा म्हणतो. त्याची पूर्ण रक्षण व्हावं असं आमचं म्हणणं आहे.